नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी आवाज महाराष्ट्राचा. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीलाच मोठी बातमी. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव झालाय. भवानीपूर मतदारसंघात भाजप उमेदवार सुवेंदू अधिकारी यांचा 15,000 मतांनी विजय झालाय. तर ममता बॅनर्जी यांच्या हातून सत्ता तर गेलीच, शिवाय त्यांची आमदारकीही टिकली नाहीये. भाजपचा हा नैतिक विजय नाही, अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. भाजपनं 100हून अधिक जागा लढल्या. खरं तर भाजपनं 100हून अधिक जागा लुटल्या. निवडणूक आयोग निष्पक्ष नाही, असा आरोपही त्यांनी केलाय. আমি ক্যান্ডিডেট আমাকে ইলেকশন ঢুকতে দেয়নি। বিজেপি এরা হচ্ছে দানবিক পার্টি। 100টা সিট লুট করেছে, 100টা মোর দেন 100 সিট দে লুটেড এন্ড চিটেড, and this election commission is a BJP commission. আমরা কমপ্লেন করেছি, টাইম টু টাইম কমপ্লেন লজ করেছি। ইভেন মনোজ আগরওয়ালকেও কমপ্লেন লজ করা আছে। I gave my complaint at 4 o'clock. The RO, I complained DO, I complained CO West Bengal. Even I sent all the SMS to Manoj Agarwal, but they are not doing anything. Even they didn't allow me to see my issue. You see my card? They are not allowing me also. Do you think it is winning? It's a immoral victory, not moral victory. Immorally, whatever election commission has done with the central forces and prime minister and home minister, it is totally illegal, and we will ask for counter mandate. तर ममता बॅनर्जी यांनी मतमोजणी केंद्रावर सुमारे 5 तास घालवले. बाहेर आल्यावर आपल्याला आत ढकलून मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. फेर मतमोजणी झाली पाहिजे, अशी देखील त्यांनी मागणी केली. मेरे को पिटाया, मेरे को लात मारा, सीसीटीवी ऑफ कर दिया, हमारा एक एजेंट को घुसने नहीं दिया, हमको भी। हम 5 मिनट के लिए घुसा था, मैंने रिक्वेस्ट किया था कि हमारा एजेंट को घुसने दीजिए। डीओ assured me they will be allowed. After that he is not available, nobody is available, but I complained everywhere. तामिळनाडूमध्ये बदलाचे वारे वाहिले आणि अभिनेता थलपती विजयच्या पक्षानं जोरदार मुसंडी मारली. या प्रचंड विजयाच्या पार्श्वभूमीवर एका व्यक्तीचा विजय जास्त चर्चेत आलाय. थलपती विजयचा दीर्घकाळ ड्रायव्हर असलेले राजेंद्रन यांचा मुलगा सबरीनाथन आर थेट आमदार झालाय. त्याला विधानसभा निवडणुकीचं तिकीट दिलं होतं. विजयनं त्याच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी मंचावर विरुगम पक्कम मतदारसंघातून सबरीनाथला तिकीट दिलं होतं. तर सबरीनाथनं विजयच्या अपेक्षा पूर्ण केल्या. विजयनं त्याच्यावर ठेवलेला विश्वास त्यानं सार्थ ठरवलाय. विरुगम पक्कम मधून सबरीनाथला पक्षाचा उमेदवार म्हणून घोषित करताच तो मंचावर रडू लागला होता. तो लगेच विजयकडे धावत गेला होता आणि त्याला मिठी मारली होती आणि मग त्याच्या पाया देखील पडला होता. हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. देशभरात गाजलेल्या कोलकात्यातील आरजीकर बलात्कार प्रकरणातील पीडितेची आई आणि भाजप उमेदवार रत्ना देवनाथ या विजयी झाल्या. पश्चिम बंगालमधील पनिहाटी विधानसभा मतदारसंघात त्यांनी तृणमूलचे उमेदवार तीर्थांकर घोष यांचा पराभव केला. रत्ना देवनाथ या निवडणूक लढवत असल्यानं पानिहाटी मतदारसंघ चर्चेत आला होता. तर येथील लढत केवळ राजकीय न राहता भावनिक मुद्द्यांकडे वळली होती. प्रचारादरम्यान रत्ना देवनाथ यांना मोठ्या प्रमाणात सहानुभूती देखील मिळत असल्याचं दिसून आलं होतं. त्याचंच प्रतिबिंब या निकालात दिसून आलंय.
पश्चिम बंगालमधील भाजपच्या दमदार विजयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. घुसखोरी आणि दहशतवादापासून वाचवणारा हा बंगालचा विजय आहे. भाजप कार्यकर्त्यांना मारलं तोडलं तरी ममता दीदी भाजप कार्यकर्त्यांना थांबवू शकत नाहीत असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार निशाणा साधलाय. तर बंगालच्या लोकांनी हे महापरिवर्तन करून दाखवल्याचंही फडणवीस म्हटलेत. यावेळी त्यांनी इतर राज्यातील भाजपच्या विजयावर देखील मोठं विधान करत भारताच्या 78% भूभागावर भाजप आणि एनडीएचं सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असलेला विश्वास लोकांनी मतपेटीच्या माध्यमातून दाखवला असं देखील मुख्यमंत्री फडणवीस म्हटलेत. दरम्यान मुंबईत विजयी जल्लोष केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी झालमुरी खाण्याचा आस्वाद घेतला. यावेळी भाजप नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या सर्वांकरता एक अतिशय ऐतिहासिक दिवस आहे. मी बंगालमध्ये जेव्हा गेलो होतो, मला पत्रकार परिषदेमध्ये तिथल्या एका पत्रकाराने विचारलं की ममता दीदी म्हणतात भारतीय जनता पार्टी आणि त्याचे नेते हे बंगालच्या बाहेरचे आहेत, बाहेरचे लोक येऊन या ठिकाणी मतं मागतात, यावर तुमचं मत काय आहे? मी त्यांना सांगितलं आमच्या भारतीय जनता पार्टीची निर्मिती ज्यांनी केली ते श्यामा प्रसाद मुखर्जी हेच बंगालचे होते. त्यामुळे खरा बंगालचा पक्ष जर कुठला असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. बंगालच्या जनतेने दीदींना दाखवून दिलं बंगालचा खरा पक्ष कुठला आहे. आणि बंगालच्या लोकांनी ज्या प्रकारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर विश्वास ठेवून केवळ परिवर्तन नाही, बंगालमध्ये महापरिवर्तन करून दाखवलं. परिवर्तन नाही, महापरिवर्तन. आणि ते इतकं की आता 2/3 मेजॉरिटी बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळते आहे.